महाराष्ट्र कुणाचा मध्ये 8 दिग्गज महाराष्ट्रातले नेते जे महाराष्ट्राच्या समाजकारणाचं आणि राजकारणाचं भवितव्य बदलू शकतात ते आपण पाहिलेत। या 8 नेत्यांचीच निवड का केली हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत। पण त्या अगोदर महाराष्ट्राच्या संबंधीची स्वप्न या 8 नेत्यातले कोणते नेते आपण पुरे करू शकतील, या 8 नेत्यांचा वकूब नेमका काय आहे, त्यांची क्षमता काय आहे, त्यांचे पक्ष नेमकं काय करतात आणि काय म्हणतात, हे सगळं एका थोर तळमळीच्या कार्यकर्त्याकडनं सामाजिक नेत्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। त्या नेत्याचं नाव आहे अर्थातच अण्णा हजारे। नमस्कार अण्णा। नमस्कार अण्णा, महाराष्ट्र कोणाचा मध्ये आपलं स्वागत। साम टीव्हीवर हा कार्यक्रम आम्ही केला त्याच्या मागचे थोडीसा उद्देश सांगतो परत तुम्हाला, की खूप विचार करून, खूप चालण्या लावून, खूप अनालिसिस करून, खूप विश्लेषण करून 8 नेते निवडले। ते 8 नेते का निवडले हे तुमचा आजचा जो कार्यक्रम झाला की त्याच्यानंतरच्या कार्यक्रमात उद्या मी स्वतः सर्व लोकांना सांगणार आहे। पण ते नेते कोण होते तेवढं मी तुम्हाला सांगतो। विलासराव देशमुख मुख्यमंत्री, सुशील कुमार शिंदे, आर पाटील, छगनराव भुजबळ, त्यानंतर गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असे हे नेते होते। या नेत्यांनी आपली स्वप्न, आपला राग, आपल्या समस्या, आपण मार्गक्रमण कशी करणार आहोत, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीची कल्पना, महाराष्ट्राविषयीची आपली स्वप्न सर्व काही आम्हाला सांगितलं। तुम्ही या नेत्यांना चांगलं ओळखता, त्यांचं राजकारण ओळखता। यातले काही तरुण आहेत, काही नवीन आहेत, काही नव्याने काही करू पाहतायत, काही मुरब्बी आहेत, काही मुरलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही बोललेलाही आहात। या सगळ्या नेत्यांबद्दल, त्यांच्या आयडियोलॉजीज बद्दल, त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत। पण त्याच्या अगोदर मला महाराष्ट्राबद्दल काही तुम्हाला विचारायचं आहे। महाराष्ट्र कोणाचा मध्ये, की या महाराष्ट्रासंबंधी तुम्ही तळमळीने खूप काही करण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत आलेला आहात। आज या टप्प्यावर आयुष्याच्या महाराष्ट्रासंबंधीची तुमची स्वप्न काय? महाराष्ट्रासंबंधाने आमची स्वप्न ही आहेत की महाराष्ट्रामध्ये गरीब आणि श्रीमंत यातली दरी कमी व्हावी। आज काही माणसं खाण्यासाठी जगतायत आणि काही माणसं जगण्यासाठी खातायत। त्यातली बरीच माणसं राजकारणातली आहेत का, पहिल्या कॅटेगरीतली आहेत ना? काही माणसं काय काय खावं याच्यासाठी जगतायत आणि काही माणसं काय खावं याच्यासाठी जगतायत। तेव्हा ही विषमतेची दरी जी वाढत चाललेली आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे। मग ती विषमता, जशी मी म्हणालो की गरीब आणि श्रीमंतातली विषमता, आर्थिक विषमता, तुमची सामाजिक विषमता, ह्या विषमतेच्या दऱ्यात ह्या महाराष्ट्राला फार मोठा धोकादायक आहेत। आणि ह्या दऱ्या कमी करायच्या असतील तर ते जसं राजकारणी माणसं आहेत, समाजातले काही घटक आहेत, या सर्वांनीच एकत्र येऊन हा प्रयत्न करणं गरजेचं आहे। म्हणून याच्यात अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रातले। उदाहरणार्थ शेतकऱ्यांची आत्महत्या। आज स्वातंत्र्याची 61 वर्षे झाली आहेत, कृषी प्रधान भारत देश म्हणतोय, त्या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडतात। काय कारण? अनेक कारण असतील, अनेकांनी त्याच्यावर सर्वे केलेत, अनेकांनी आपले रिपोर्ट दिलेत। पण सगळ्यात महत्त्वाचा बाब ही आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य मार्केट मिळत नाही। ही शेतकऱ्यांची फार मोठी समस्या आहे। किमान त्यांनी शेतीवरती जो खर्च केला त्या खर्चाच्या बदल्यात तेवढी त्याला किंमत तरी मिळावी। एक लाईफ बाय सोप 15 वर्षापूर्वी काय किंमत होती, 20 वर्षापूर्वी, आणि आज काय किंमत आहे? जर शेतकरी जीवनावश्यक गरजेच्या वस्तू 20, 25, 30 वर्षापूर्वी जो वापरत होता की एक लाईफ बॉय घेताना 1.5 रुपयाचा लाईफ बॉय आज 16 रुपये, एवढ्या पटीने जर इन्फ्लेशन वाढलेलं आहे, मग तेवढ्या पटीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या किमती का वाढत नाहीत? इथे एक अण्णा मला प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच तुम्ही एक मोठं मौन आंदोलन केलं, तुम्ही मौन पाळलं होतं आणि त्यानंतर तुम्ही उपोषण 2 महिन्याची आता मुदत दिली आहे, ते आमरण उपोषण सुरू करण्या अगोदर। तर ही 2 महिन्याच्या मुदतीचं, त्याच्या अगोदर एवढा काळ तुम्ही मौन बाळगलं, त्याचं ह्या सगळ्याचं काय कारण होतं? सामान्य माणसाला किंवा आमच्याकडे सतत मालिका पाहत असणाऱ्या शहरी प्रेक्षकाला अण्णा मौनात का गेले आहेत याचं काही माहीत नव्हतं।
ज्या लोकांसाठी, ज्यांच्या आयुष्यासाठी तुम्ही सतत झगडत आलेला आहात, त्यांनाच माहित नव्हतं की नेमकं तुम्ही काय करतात, मौनात का, ते जरा सांगा. मी मौनमध्ये गेलो, हे सरकारच्या विरोधात माझं मौन आहे असं मला सांगायचं नव्हतं. मी मौनमध्ये गेल्यानंतर ह्या मौनाची भाषा सरकारला कळेल असं मला वाटलं होतं. म्हणून मी ठरवलं होतं की माझ्या शरीर स्वास्थ्यासाठी मी मौन बाळगलेलं आहे आणि 1.5 महिना मी मौनमध्ये गेलो. पण 1.5 महिन्यातही अनेक वेळेला पत्रव्यवहार झालेत. पण सरकारमधले विविध खाते, त्याचे विविध अधिकारी, पदाधिकारी, त्यांना त्याची जाणीव झाली नाही. म्हणून 15 ऑगस्टला मग उपोषण करायचं मी ठरवलं आणि मग सरकार खडबडून जागं झालं. काय प्रश्न होते? नद्यामधली वाळूचा उपसा अमर्याद जो वाढला, रेती माफिया, रेती माफिया लोक त्याच्यात शिरलेत आणि नद्यातले खडक उघडे पाडलेत. पर्यावरणाच्या दृष्टीने एवढा गंभीर धोका आहे, कोणी विचार करायला तयार नाही. आणि म्हणून परवा दिवशी तो प्रश्न ज्यावेळेला मीटिंगमध्ये आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं की आता परमिट कोणाला द्यायचे नाहीत, की आता नवीन परमिट कोणाला द्यायचे नाही, जोपर्यंत पॉलिसी डिसिजन होत नाही राज्याचं त्यानंतर परमिट द्यायचे. तर ह्या गोष्टी या महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत की नद्याकाठची गावं, या वाळूमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी कार्यक्षमता आहे ती वाळू उपसल्यामुळे ती संपत चाललेली आहे आणि त्यामुळं नद्याकाठची गावं जी हिरवीगार होती ती आता सुकायला लागली. पिण्याच्या पाण्याच्या योजना आम्ही नद्यामधून केल्यात, या वाळूच्या उपशामुळं त्या योजना सगळ्या धोक्यात आल्या. कोट्यवधी रुपयाच्या योजना. एवढंच नाही, जलसंधारणावरती आम्ही कोट्यवधी रुपयाचे खर्च करतो. जलसंधारण, ह्या वाळूमध्ये नैसर्गिक जलसंधारण. दुसरं, प्रत्येक अधिकाऱ्याने दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करा वेबसाईटवरती. बरोबर. आज हा करप्शन वाढलं, कोणाला लिमिटच नाही किती पैसा कमाव. आणि 2 नंबरचा पैसा जो वाढत चाललेला आहे, म्हणून तुम्ही वेबसाईट ओपन करा ना. आज तुम्ही तुमची प्रॉपर्टी दरवर्षी बंद पाकिटात देता. आज देतात ते बंद पाकिटात. आम्ही म्हणतो बंद का ठेवता, आता खुलं करा, खुलं करा. माहिती आणि तंत्रज्ञानाचा युग आहे, आता पाहू द्या लोकांना तुमच्याकडे काय संपत्ती आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी ही मागणी होती. दुसरं होतं की पतसंस्था, गरीब लोकांच्या ठेवी घाम गाळून पैसा कमावणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, मोलकरीण बाई पतसंस्था ठेवल्या आणि पतसंस्थाचे संचालक मंडळ, ह्या धनदांडग्या लोकांनी गरिबांचा पैसा लुटला, अक्षरशः लुटला. म्हणजे आपसात वाटून घेतला कर्जरूपाने. लोक रात्रीचे दरोडे टाकतात, ह्यांनी दिवसा ढवळ्या आपसात पैसे वाटून घेतले. आमचं म्हणणं आहे सरकारला आता ते पैसे द्या. तुम्ही लायसन्स दिलं म्हणून त्यांनी तुमच्या विश्वासावर ठेवी ठेवल्या.